नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ब्राह्मण शिक्षण मंडळाचे ब्राह्मण विद्यालयामध्ये माननीय चिटणीस केदार जोशी साहेब व संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती नमिता सोमन मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्व प्राथमिक विभागाच्या चिमुकल्यांनी गुरुपौर्णिमा साजरी केली. आई हा आपला पहिला गुरु असतो, म्हणून पूर्व प्राथमिक मुख्याध्यापिका सारिका दामले व प्राथमिक मुख्याध्यापिका वंदना चव्हाण व पूर्व प्राथमिकच्या शिक्षकांनी चिमुकल्या मुलांकडून त्यांच्या माता पालकांचे औक्षण करून त्यांचं पूजन केलं. सोनाली कुलकर्णी, नीता पवार, माधुरी किनी, उज्ज्वला टिपणीस या शिक्षकांनी दोन्ही मुख्याध्यापिका सारिका दामले मॅडम आणि वंदना चव्हाण यांचं औक्षण करून पूजन केलंय. पालकांनी पण मुलांना घेऊन शिक्षकांचं पूजन केलं आणि पालकांनी कार्यक्रमाला छान प्रतिसाद दिला. इकडे ये आयुष. अरे वा, पाय पण द्यायचे. नमस्कार गाडी देते. दे मम्मीला. बंद झालं का? कोणी बंद केलं ते? तिला माहिती मम्मीच्या पायावर ये. दोन नमस्कार कर. आरती समोर बघ. आता हे घे. नमस्कार कर. हे घे फुल दे आणि समोर बघ. समोर बघ. इकडे घे. घेतलं वाटतं. Calming French lavender with pure Moroccan arganine to help you cleanse, nourish and smooth. With up to 48 hours. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते.
8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आजकाल विद्यार्थी पालकांचे कमी शिक्षक ऐकतात, तेव्हा संस्कारासोबत दैनंदिन शिक्षणात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमाचे धडे दिल्यास रस्ते अपघातांमध्ये घट होईल, असं आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी केले. 36व्या रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत रस्ता सुरक्षा जनजागृतीपर चित्रकला स्पर्धेमध्ये ठाणे वापी येथील सुलोचना देवी शाळेत सिंघानिया शाळेतील सर्वाधिक 11,090 विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी द वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशन इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली. या विक्रमाचं प्रमाणपत्र वितरण सन्मान सोहळा सिंघानिया शाळेमध्ये पार पडला. यावेळी चित्रकला स्पर्धेतील 70 विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी हेमांगिनी पाटील यांनी वाहतूक नियम शिकवण्यात शाळा आणि शिक्षकांची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली आहे. याप्रसंगी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या श्रीमती काश्मीरासह उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर, वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष नितीन डोसा, रेमंडचे CEO SL पोखरणा, सिंघानिया शाळेच्या प्राचार्य रेवती श्रीनिवासन इत्यादींसह शिक्षक वर्ग येथे उपस्थित होते. Please hold the India trophy forward with the principal, ma'am. Nitin sir. Yeah, look here. Sir. Look here. Smile. Look here. One second. One more. Thank you. Thank you. I request Miss Kashmira Shah to fill. थोड़ा पीछे आके रहे. Come on, cheer up. 3 cheers too. Hip. Hip hip. Thank you. Thank you. सर्वांसमोर तुमच्या अगदी मनापासून आभार मानतो. आणि मला हे बोलायचं होतं आणि आज त्यासाठी तो मंच पण तयार झाला, त्यामुळे मी ते अगदी मनापासून तुमचे सर्वांसमोर मी आभार व्यक्त करतो. आणि तसेच आज रोड सेफ्टी हा जो विषय आहे तो विषय पण खूप असा इमोशनल आणि आपल्या भावनांना हे देणारा विषय आहे. ज्याप्रमाणे तुम्ही ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र गीत शिकवतात किंवा जे काही संस्कार घडवतात, ते जर संस्कार ह्या विद्यार्थ्यांना टीचर मार्फत रस्त्यावर वाहन कसे चालवायचे आणि कसं वाहन चालवताना काळजी घ्यायची हे जरी रोज त्यांच्या माध्यमातून पालकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं की आपल्या इथं होणारे जे अपघात आहे ते 100% कमी होते. कारण विद्यार्थी असा आहे की तो केवळ आणि केवळ फक्त टीचरचा ऐकतो. आजकालचे विद्यार्थी घरी पॅरेंट्स सुद्धा ऐकत नाही.
त्यामुळे जेव्हा आम्ही रोड सेफ्टीचे कार्यक्रम घेतो तेव्हा विद्यार्थी हा जो घटक आहे, स्टुडंट आहे, हे सर्वात जास्त आम्ही कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि सुदैवाने नितीन टोसांनी आज हा जो कार्यक्रम घडवून आणला तो अतिशय चांगल्या पद्धतीने घडवून आणला. त्यामुळे इथे जेवढे टीचर्स आहेत त्यांना मी माझ्या विभागामार्फत कळकळीची विनंती करेन की जे काही मुलांना संस्कार घडवायचे आहे ते केवळ 5वी ते 10वी हा जो काही वयोगट आहे, ह्या वयोगटामध्ये तुम्ही जेवढं त्यांच्या मनावर संस्कार घडवणार तेवढे रस्त्यावर चालवताना लोक काळजी घेतील. त्याचप्रमाणे हेच विद्यार्थी पुढे मोठे नागरिक पण होणार आहेत, आपल्या देशाचं भविष्य पण आहे. आणि आज घरामध्ये प्रत्येकाकडे व्हेइकल आहे. आज तुमच्या घरामध्ये 4 लोक असतील तर 6 व्हेइकल तरी मिळतील घरामध्ये, किंवा कमीत कमी 4 व्हेइकल तरी मिळतील. तर प्रत्येक जण व्हेइकल बाहेर घेऊन येत आहे. त्यामुळे रस्त्यावर चालताना जेवढ्या तत्परतेने आपण आपल्या घराची काळजी घेतो तेवढ्याच तत्परतेने जर रस्त्यावरच्या वाहतुकीच्या नियमांचं पालन केलं तर 100% जे काही अपघात आहेत ते कमी होताना मला दिसतील. ठाणे महानगरपालिका चषक 31व्या वर्षा मॅरेथॉनचं 10 ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात येत असल्याची घोषणा ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली आहे. 30वी वर्षा मॅरेथॉन स्पर्धा 2019मध्ये झाली होती. आता 6 वर्षांनी पुन्हा देशविदेशातील मॅरेथॉनपटूंसह ठाणेकर नागरिक या मॅरेथॉनमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होऊ शकणार असल्याचं प्रतिपादन आयुक्त सौरभ राव यांनी केलं आहे. ठाणे महापालिका चषक 31वी वर्षा मॅरेथॉन ही ठाण्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची मॅरेथॉन आहे. 6 वर्षाच्या खंडानंतर ही मॅरेथॉन होत असल्याने सर्व विभागांनी उत्तम समन्वय साधून ही मॅरेथॉन यशस्वी करावी. गेल्या 6 वर्षात शहराच्या रचनेत पायाभूत सुविधांमध्ये बदल झाला आहे. हे लक्षात घेऊन सर्व मॅरेथॉन मार्गाचे नियोजन करावे असं आयुक्त राव यांनी नमूद केलं आहे. सर्व अधिकाऱ्यांनी मॅरेथॉनमध्ये सहभाग घ्यावा असंही त्यांनी म्हटलं आहे. सर्व महापालिका अधिकाऱ्यांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घ्यावा असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत. तसेच त्यासाठी आत्तापासूनच दररोज तयारीला लागावं असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. या मॅरेथॉनचं आयोजन ठाणे महानगरपालिका, ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने होते. असोसिएशनच्या सूचनेनुसार एकूण 10,38,900 रुपयांची पारितोषिकी, चषक, पदके असतील. प्रत्येक गटातील प्रथम विजेत्यास 1 लाख रुपयांचं पारितोषिक, तर प्रत्येक गटात प्रथम 10 विजेत्यांना पारितोषिक आणि चषक देण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिका चषक 31व्या वर्षा मॅरेथॉन स्पर्धेमध्ये एकूण 12 गट असतील. राज्यस्तरीय गटामध्ये खुला गट आहे 21 किलोमीटरचा, 18 वर्षावरील 10 किलोमीटर, 18 वर्षाखालील मुलं-मुली 10 किलोमीटर असे विभाग असतील. तर जिल्हास्तरीय गटामध्ये 15 वर्षाखालील मुलं-मुली 5 किलोमीटर, 12 वर्षाखालील 3 किलोमीटर, ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच 500 मीटर या घटकांचा समावेश आहे. शहरात सुरू असलेल्या विकास कामांमुळे ठाणेकरांच्या नाकी नऊ आले आहेत. विविध ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामातून बाहेर पडणाऱ्या मातीची योग्यरित्या वाहतूक न झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणावरती चिखल साचत आहे. विशेषतः कोलशेत रोडसारख्या रहदारीच्या रस्त्यांवर चिखलाचा थर निर्माण झाला असून त्यामुळे वाहन चालकांचा प्रवास धोकादायक बनला आहे. या समस्यांबाबत नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी देखील केल्या असून प्रशासन मात्र यावर उदासीन आहे. डंपरच्या चाकांमुळे माती रस्त्यावर पसरते. पावसामुळे ती चिखलात स्वरूपात होते आणि दुचाकीस्वारांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. हा प्रकार दररोज दिसत असूनही महापालिकेचे अधिकारी मौन बाळगून आहेत. याच पार्श्वभूमीवरती ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी प्रशासनावरती जोरदार टीका केली आहे. प्रशासन कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही, अपघात होईपर्यंत वाट बघायची का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी ठाणे महानगरपालिकेकडे त्वरित कारवाई करण्याची मागणी केली असून विकास कामांवरती दंडात्मक कारवाई केली जावी अशी भूमिकाही मांडली आहे. कोलशेत रोडवर काही विकासकांकडून नियमांचा सर्रास भंग केला जात असून सार्वजनिक रस्त्यावर माती, दगड आणि चिखल पडून रहदारीचा अडथळा निर्माण होत आहे. या प्रकारामुळे रहिवाशांच्या दैनंदिन जीवनात अडथळे येत आहेत. काही प्रमाणात अपघाताचीही शक्यता निर्माण झाली आहे. ठाणे काँग्रेसने प्रशासनाकडे लक्ष वेधलं असून जर लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा इशारा दिला जाईल. नागरिकांनीही यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून विकास चालू असला तरी जनतेच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार असा थेट सवाल विचारला आहे. आत्ता आम्ही कोलशेतवरून एका कार्यक्रमावरून आम्ही रस्त्याने येत होतो. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनेक विकास कामं चालू आहेत, परंतु मागे ज्या विकासकाच्या माध्यमातून काम चालू आहे तुम्ही बघत असाल की कशा पद्धतीने चिखल, पूर्ण हा रस्ता या ठिकाणी चिखलमय झालेला आहे. आम्ही सातत्याने याबाबत आवाज उठवतोय. प्रशासनाला आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. शहर विकास विभागाला या ठिकाणी पत्र दिलेली आहेत. खरं तर पावसाळ्यामध्ये अशी विकास कामं ज्या ठिकाणी चालू आहेत त्यांना नॉर्म्स दिलेले आहेत की गाड्या बाहेर काढताना त्यांची चाकं पण त्या ठिकाणी धुतली गेली पाहिजेत. पण तो दुर्दैव बघा की पूर्ण रस्ता चिखलमय झालेला आहे. मागे 2-3 शाळा आहेत. आता शाळा सुटताना त्या ठिकाणी गर्दी होती.
आणि बरेचसे पालक त्या ठिकाणी टू व्हीलरवरून आपल्या पालकांना न्यायला आलेले होते आणि अशा या चिखलावरती जर पाऊस पडला तर ती वाहनं घसरण्याची जास्त भीती त्या ठिकाणी आहे. खरं तर अशा ठिकाणी घनकचरा विभाग असेल किंवा महानगरपालिकेचा शहर विकास विभाग असेल, या ठिकाणी पाहणी केली पाहिजे आणि यांच्यावरती कारवाईची भूमिका घेतली पाहिजे. आणि अशी खोदकामं ज्या ठिकाणी चालू आहेत किंवा मान्सून काळामध्ये तरी त्यांच्यावरती बंदी आणली पाहिजे की जेणेकरून याचा त्रास हा ठाणेकर नागरिकांना भोगावा लागणार नाही. परंतु ही विकास कामं करणारे मोठमोठे विकासक आहेत किंवा मोठमोठे राजकारणी यामध्ये भागीदार आहेत, त्यामुळे यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं असा आमचा आरोप आहे आणि याचा त्रास हा कुठेतरी ठाणेकर नागरिकांना भोगावा लागतोय. परंतु आमच्या प्रशासनाला इशारा आहे की तुम्ही लवकरात लवकर ही गांभीर्याने हा विषय घ्या आणि ज्या ज्या ठिकाणी ही विकास कामं चालली आहेत त्यांच्यावरती ठोस कारवाईची भूमिका घ्या की जेणेकरून याचा त्रास हा ठाणेकर नागरिकांना सोसावा लागणार नाही. वर्तकनगर येथील साईबाबा मंदिरामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीने विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भक्तांचा ओघ यावेळी लक्षणीय असा होता. पहाटेपासूनच मंदिरामध्ये काकड आरती, अभिषेक, गुरुपूजनाचे धार्मिक कार्यक्रम पार पडले. मंदिर परिसर फुलांच्या सजावटीने उधळून निघाला होता. तर संध्याकाळी साईबाबांची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. असे विविध कार्यक्रम श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या भक्तिभावाने आयोजित करण्यात आल्याचं संस्थापक अध्यक्ष बळीभाई नईबागकर यांनी सुरू केलेले उत्सव तसेच मोठ्या उत्साहात साजरे करत आहोत. संस्थेचे सल्लागार आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री साईनाथ सेवा समिती सर्व कार्यक्रम साजरे करत असते, असे श्री साईनाथ सेवा समितीचे अध्यक्ष मंगेश नईबागकर यांनी सांगितले. साई भक्तांनी मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहून गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त केली. भजन व नामस्मरणाचे कार्यक्रम दिवसभर सुरू होते. मंदिर समितीने भक्तांसाठी महाप्रसादाची भव्य व्यवस्था केली होती. स्थानिक नागरिक व स्वयंसेवी संस्था यांनी आयोजनामध्ये सक्रिय असा सहभाग घेतला. गुरुपौर्णिमा हा गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असून त्यांच्या मार्गदर्शनामुळे जीवनात सकारात्मक परिवर्तन घडते, असा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला. संपूर्ण उत्सव शांततेत आणि भक्तिभावात येथे पार पडला. गायत्री मंत्राणि सागराणि प्रोषे चतुष्कोणि मंडलं कृतवान् वर्तकनगर श्री साईनाथ सेवा समिती मध्ये आज गुरुपौर्णिमेनिमित्त संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बळीराम नईबागकर यांना अभिवादन करून आज सकाळपासूनच पहाटेपासून आज बाबांची पहिली काकड आरती झाली. त्यानंतर बाबांचे मंगल स्नान झाले. त्यानंतर बाबांची महापूजा करण्यात आली. त्याचनंतर सत्यनारायणची पूजा झाली असून ठीक 12 वाजता साईबाबांचा भंडारा करण्यात येणार आहे. तसेच संध्याकाळी साईबाबांची पालखी वर्तकनगर परिसरातून काढण्यात येणार असून संध्याकाळी 8 वाजता पुन्हा एकदा साईबाबांचा भंडारा होणार असून ह्याच दरम्यान जवळजवळ कल्याण, डोंबिवली तसेच मुंबईवरून काही पालख्या रामनवमी आज गुरुपौर्णिमेनिमित्त येणार असून या सर्व पालख्यांची व्यवस्थितरित्या सोय श्री साईनाथ सेवा समितीतर्फे करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे आजचा दिवस गुरुपौर्णिमेनिमित्त साजरा करण्यात येणार आहे. वाळखुम येथील श्री साईबाबा मंदिरामध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात आलेला आहे. विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम या मंदिरामध्ये सुरू असतात. अशातच आज गुरुपौर्णिमेचा उत्सव असल्यामुळे सकाळपासूनच भाविकांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शनाकरिता गर्दी केली होती. तर गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून श्री साईबाबा मंदिर समितीच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. सकाळी साईबाबांचे मंगलस्नान झाले, त्यानंतर आरती, मध्यान्ह आरती, भजन, भक्तिगीत, सांज आरती, महाप्रसाद, भंडारा, शेज आरती यांसारखे धार्मिक कार्यक्रम दिवसभर येथे होणार आहेत. त्याचबरोबर भाविकांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शनाकरिता गर्दी केलेली होती. माजी नगरसेवक, ज्येष्ठ नगरसेवक या ठिकाणी देवराम लक्ष्मण भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव येथे संपन्न होतोय. तर माजी नगरसेवक संजय भोईर, उषाताई भोईर, भूषण भोईर आणि विकेश भोईर यांनीही येथे उपस्थित राहून साईंचे दर्शन घेऊन त्यांची पूजा अर्चा केली. त्याचबरोबर भाविकांनी देखील येथे उपस्थित राहून साईंचे दर्शन घेतल्यानंतर
उपस्थितांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. येणाऱ्या भाविकांना या ठिकाणी प्रसादाचं वाटपही करण्यात आलं. अशा पद्धतीने बाळकुंभ परिसरातील साईबाबा मंदिरामध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव संपन्न झाला. तर या उत्सवाविषयीची अधिक माहिती माजी नगरसेवक संजय भोईर यांनी दिली आहे. आज गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम त्या ठिकाणी आहे. आणि गुरूंना भेटण्यासाठी साईबाबा मंदिरामध्ये ज्यांनी त्या ठिकाणी बाबांना गुरु मानलेला आहे ते आज बाबांच्या भेटीसाठी त्या ठिकाणी असंख्य संख्येने त्या ठिकाणी लोक त्या ठिकाणी येत आहेत आणि दर्शन त्या ठिकाणी घेत आहेत. बाबांचा आशीर्वाद त्या ठिकाणी घेत आहेत. शिर्डीला त्या ठिकाणी जाण्यासाठी लोकांना वेळ त्या ठिकाणी लागते आणि शिर्डीला जाण्यासाठी वेळ लागत असल्यामुळं जवळच जे मंदिर त्या ठिकाणी आहे त्या मंदिरामध्ये आत्ताच आम्ही 1 मेला बाबांची ओरिजिनल जी पादुका त्या ठिकाणी आली होती, जी बाबांनी परिधान त्या ठिकाणी केली होती, ते पादुकांचं दर्शन घेण्यासाठी लोक त्या ठिकाणी आले होते. आणि त्याच माध्यमातून आज साईबाबांच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आज बाबांचं दर्शन घेण्यासाठी लोक येतात. मी मनापासून त्यांना शुभेच्छा त्या ठिकाणी देतो. आणि आपण असंच बाबांच्या आपण जर बघितलं असेल की ज्या टी व्हीवरती जेवढ्या त्या ठिकाणी सिरियल येतात आणि त्या याच्यामध्ये बाबांची जी त्या ठिकाणी जी सिरियल त्या ठिकाणी आहे आणि बाबांचा जो महिमा त्या ठिकाणी आहे त्या महिमाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर बाबांनी जे असंख्य जे भक्तजन त्या ठिकाणी बाबांच्या आशीर्वादाने बाबांच्या भक्तजन त्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या ह्याच्यातूनच आपल्याला चांगला आशीर्वाद आजपर्यंत या बाळकुंभ नगरीमध्ये ज्या दिवसापासून बाबांचं मंदिर त्या ठिकाणी वसलं त्या दिवसापासून आजपर्यंत लोकांना चांगला आशीर्वाद त्या ठिकाणी मिळाला आहे. जी नवसाला त्या ठिकाणी आपण जे नवस करतो तेही नवस त्या ठिकाणी पूर्ण होतात. अशा माध्यमातून सर्वच लोक त्या ठिकाणी ही दर्शनाला जी आज बघितली असेल आपण रांग त्या ठिकाणी लागलेली आहे तर त्या ह्याच्यातनं आपल्याला चांगला आशीर्वाद त्या ठिकाणी घेण्यासाठी सर्वांनी यावं अशी मी सर्व जनतेलाही त्या ठिकाणी आव्हानही त्या ठिकाणी करतो. आणि आज दिवसभरात त्या ठिकाणी प्रसाद त्या ठिकाणी आहे. संध्याकाळी महाप्रसादाचा त्या ठिकाणी आम्ही नियोजन त्या ठिकाणी साईबाबा मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेलं आहे. तेही त्या ठिकाणी त्याचाही लाभ घेण्यासाठी सर्वांनी यावं अशी आपल्याला सर्वांना आग्रहाची विनंती आणि निमंत्रण त्या ठिकाणी. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.